नमस्कार मित्रांनो, मी सखी। इगतपुरी हे एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे जे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात आहे। इथले निसर्ग सौंदर्य खूपच आकर्षक आहे। विशेषतः पावसाळ्यात धुक्याने वेढलेली हिरवीगार डोंगर आणि धबधबे हे इगतपुरीचं आकर्षण आहे। त्याच इगतपुरीमध्ये आपल्याला वांजुळे या गावामध्ये 10 महिने पाण्याच्या आत राहणारे शिव मंदिर पाहायला मिळते। आता हे शिव मंदिर पाण्याच्या बाहेर आलेले आहे। मित्रांनो, पाण्याच्या आतमध्ये गुडघाभर पाण्याच्या आतमध्ये ॲक्च्युली जाऊन टेकडीवर हे मंदिर जे आहे ते आता दिसायला लागलं आहे। श्याम यांनी आपल्यासाठी हे मंदिर जे आहे ते शूट करून आणलं आहे। मंदिर अतिशय सुंदर आहे। आता ह्या मंदिराचा संपूर्ण ऱ्हास झालेला आहे। आता हे मंदिर किती दिवस किंवा किती वर्ष पाहायला मिळतं हे सांगता येणार नाही आहे, कारण तुम्ही त्याची दुरावस्था बघत असाल। मंदिर अतिशय जीर्ण झालेलं आहे, पण तरीसुद्धा हे 800 वर्ष जुनं मंदिर आजही तग धरून आहे। आजही या मंदिराचे पिलर या मंदिराचा भार घेऊन उभे आहेत। हे मंदिर बघण्यासाठी हीच वेळ योग्य आहे। यानंतर पावसाळ्यात पुन्हा एकदा हे मंदिर पाण्याच्या आत चालले जाईल। जीर्णोद्धार होणं शक्य होईल असं वाटत नाही, किंवा जीर्णोद्धारासाठी काही याचे प्रयत्न चालू आहे हेही माहिती नाही। या मंदिराची कुठल्याही प्रकारची जास्त माहिती जी आहे ती आपल्याला कुठे सापडत नाही। या मंदिराने आत्तापर्यंत तग धरून ठेवला आहे। या मंदिराच्या अवतीभोवती आपल्याला बरेचसे या मंदिराचे अवशेष जे आहेत ते विखुरलेले दिसतात। अनेक विरगळी आहेत इथे, ज्या आपण इतर मंदिरांमध्ये सुद्धा पाहतो आहोत। मंदिराचे जे दगड आहेत, पाषाण आहेत, ते इतरत्र सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे या मंदिराचं वैभव आता संपूर्णपणे नष्ट झालं आहे, विखुरलं आहे। तरीसुद्धा एक आश्चर्याची गोष्ट, मंदिराचा जो गाभारा आहे किंवा मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते आजही तितक्याच दिमाखात उभे आहे। पाहून मनाला आनंद होतो की इतकं भक्कम बांधकाम आपल्या पूर्वजांनी केलं आहे, किंवा इथे सुद्धा त्याच प्रकारचं नक्षीकाम, त्याचप्रमाणे त्या संपूर्ण पिलर्सवरती असणारं कोरीव काम, या सगळ्या गोष्टी तशाच आहेत बरं का, पण विखुरलेल्या। आत्ता या मंदिरात काहीही शिल्लक नाही। आपल्याला या मंदिराच्या पाषाणांचा खच पाहायला मिळतो, पण तरीसुद्धा हे वैभव एकदा डोळ्याने नक्की पाहिलं पाहिजे की आपल्या पूर्वजांचं एवढं वैभव, एवढी छान कलाकुसर, एवढं छान स्थापत्य आजही टिकून आहे। आणि आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो की आम्ही हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो। याही मंदिराने अनेक सोहळे, उत्सव, अनेक पूजा अर्चना, प्रत्येकाच्या मनातील भावना ऐकल्या असतील। आज या मंदिराची दुरावस्था, आपल्याला या मंदिराचा इतिहास जो आहे तो सुद्धा माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा हे मंदिर आजही उभं आहे। आता हे किती काळ उभं राहू शकतं, आता आपण ठरवू शकतो किंवा आपण समजू शकतो की आता या मंदिराचं उभं राहणं किंवा या मंदिराने पुन्हा एकदा पाण्याच्या आतून वर येणं तसं फारसं शक्य दिसत नाही।
तरी 10 महिने पाण्याच्या आत राहणारं मंदिर इतकं सुंदर आहे. याही मंदिरामध्ये कदाचित गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे भाग असावेत. 1972 सालापासून हे मंदिर सतत 10 महिने पाण्याच्या आतमध्ये राहते. हे मंदिर शिलाहारकालीन आहे एवढीच माहिती आपल्याला सध्या तरी समजलेली आहे. मंदिर कदाचित 800 वर्ष जुनं असावं आणि वैतरणा डॅमच्या आतमध्ये पाण्याचा जो काही भाग आहे किंवा पाण्याची वाढलेली जी पातळी आहे त्याच्या आतमध्ये हे 10 महिने गुडूप होऊन जातं. इतक्या सुंदर छान अशा निसर्गामध्ये जर हे मंदिर पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं तर अतिशय या भागाला किंवा या जागेला एक नवीन ओळख प्राप्त होईल. परंतु तसं होणं आता तरी सध्या शक्य दिसत नाही आहे. ही खंत आहे. या मंदिराचा ऱ्हास होण्याअगोदर हे मंदिर छान डोळ्यांमध्ये भरून घेऊया, जेणेकरून कधी काळी आपल्याला आठवण आली या मंदिराची तर आपल्या डोक्यामध्ये ही जी त्याची प्रतिमा आहे ती कायम कोरलेली राहील की इतकं सुंदर मंदिर आपल्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये वांजुळे गावामध्ये होते, आता आहे. यानंतर कदाचित आपल्याला होते असंच म्हणावं लागेल. पाण्याच्या आतमध्येही काही मंदिरं असावेत किंवा पाण्याच्या आतमध्ये मंदिराचा काही भाग जो आहे तो असावा. शिवलिंग जी आहे ती पाण्याच्या वर पाण्याच्या आतमध्ये बरीचशा विखुरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर शिवपिंड या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि हे जे अवशेष आहेत या अवशेषांवरचं कोरीव काम जे आहेत ते आपण बघू शकतो की इतर मंदिरांमध्ये होतं तसंच कोरीव काम जे आहे ते इथेही आपल्याला पाहायला मिळतं. छान नक्षीदार भिंती कदाचित या मंदिराच्या असाव्यात. आता या भिंती किंवा याचे जे पिलर्स आहेत किंवा याचे जे दगड आहेत ते विखुरलेले आहेत, पण आपल्याला या मंदिराचं वैभव जे आहे ते एकूणच लक्षामध्ये येतं. शिवपिंड, नंदी, अनेक देवदेवतांच्या मूर्त्या सगळ्या विखुरलेल्या आहेत. या मंदिराचे सोहळे आता थांबले आहेत. या मंदिराची वाट पाहावी लागते 10 महिने पाण्यातून वर येण्यासाठी. आणि समजा एखादं वर्ष पाण्यातून वर येताना फक्त आणि फक्त पाषाणांचाच खच वर आला तर याचा जीर्णोद्धार कदाचित आता शक्य नाही किंवा याचे प्रयत्नही काही चालू नाहीत. या संपूर्ण परिसराला बघितल्यानंतर अतिशय वाईट तर वाटलं आहे, परंतु निसर्गाचा नियम आहे. काही गोष्टी नव्याने उभ्या राहतात आणि जुन्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा ऱ्हास होतो. पण हा ऱ्हास जो आहे तो मनाला बोचणारा आहे. या मंदिराची ठेवण, या मंदिराचे पिलर इतर सगळ्या मंदिरांची आठवण करून देतात. हेही मंदिर जर तसंच उभं राहिलं असतं तर मनाला अतिशय आनंद झाला असता. आज थोडीशी मनाला खिन्नता आहे. हे मंदिर पाहण्याची इच्छा बऱ्याच दिवसापासून होती आणि आम्ही वाट पाहत होतो की हे मंदिर कधी पाण्याच्या वर येईल तेव्हा आपण या मंदिराला भेट देऊ.
पण भेट देऊन फारसा आनंद झाला नाही. भेट देऊन मनामध्ये खिन्नता जास्त पसरली. इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये हे एक भग्न सौंदर्यच आहे. आम्ही तुम्हाला सांगू की एकदा तरी आत्ता सध्या या वर आलेल्या मंदिराला भेट द्या. बघण्यासारखी किंवा भेट देण्यासारखी जागा आहे. मंदिर आणि निसर्ग दोन्ही गोष्टी अतिशय छान आहेत. मावळणारा सूर्य येथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम खुलवतो. मावळणाऱ्या सूर्याबरोबर मनामध्ये प्रचंड विचारांचं काहूर माजलं. एकाच वेळी प्रसन्नता आणि खिन्नता या दोन्ही गोष्टी मनामध्ये आल्या. आणि या मंदिराकडे पाहताना या मंदिराकडून एक बोध घेण्यासारखा आहे. कितीतरी संकट मनुष्याच्या आयुष्यामध्ये येतात. आपणही खंबीर असंच उभं राहावं या मंदिरासारखं. इतक्या प्रतिकूल परिस्थितींमध्ये सुद्धा हे मंदिर तितक्याच भक्कमपणे उभं आहे. प्रत्येक 10 ते 11 महिन्यांनी पुन्हा एकदा वर डोकावतं. आपलं सौंदर्य जे आहे ते आपल्याला दाखवतं आणि पुन्हा एकदा 10 ते 11 महिन्यांसाठी पाण्याच्या आतमध्ये निघून जातो. निश्चितचपणे या गोष्टींमुळे या मंदिराचा ऱ्हास झाला. विखुरले गेले हे मंदिर, तरी प्रचंड सुंदर, छान, मनाला भावणारं. एकदा भेट देता येईल. नक्की भेट द्या मित्रांनो. हे मंदिर काळाच्या पडद्याआड जाण्या अगोदर किंवा नाहीसं होण्या अगोदर भेट द्या. मित्रांनो, आम्ही टाकलेले कंटेंट जे आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आम्हाला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो दाबा, जेणेकरून तुम्हाला आम्ही टाकलेल्या नवीन ब्लॉग्सचे नोटिफिकेशन येतील आणि अशी सुंदर छान मंदिरं आणि निसर्ग सौंदर्य हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. आजचा व्लॉग इथेच संपूया. पुन्हा एकदा नव्याने एका नवीन मंदिरामध्ये भेटूया. चला, टाटा, बाय. लवकरच हा जलाशय किंवा हे शिव मंदिर पाण्याच्या खाली